फायबरपासून बनवली आकर्षक अशी तब्बल 25 फूट गणेश मूर्ती। सांगलीच्या मिरजेमध्ये तब्बल फायबरपासून बनवलेली तब्बल 25 फूट उंचीची गणेश मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। श्रीमंत महागणपती मंडळाकडून यंदाच्या गणपती उत्सवामध्ये महाराष्ट्रातील ही पहिलीच फायबर गणेश मूर्ती बनवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात भली मोठी गणेश मूर्ती बनवण्यासाठी गणेश मंडळात चढाओढ सुरू आहे आणि जास्त लांबीच्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग सर्रास केला जातो आणि त्यामुळे मूर्ती विरघळण्याबरोबरच प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत असतो। मात्र श्रीमंत महागणपती मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला फाटा देत फायबरपासून पहिल्यांदाच गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे। तब्बल 23 फूट उंच आणि 14 फूट लांब अशी 700 किलो वजनाची ही गणेश मूर्ती आहे। पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून हे फायबरयुक्त गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। अत्यंत सुबक अशी ही गणेश मूर्ती पाहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। विशेष म्हणजे 25 ते 30 वर्ष ही मूर्ती टिकण्याचा दावा गणेश मंडळांकडून करण्यात येत आला आहे। नमस्कार, मी शीतला मितपाटी, श्रीमंत महागणपती गणेश उत्सव मंडळ ते 2008 सालापासून चालू आहे। आता आम्ही 17व्या वर्षात पदार्पण करत आहे। हे मंडळ इको फ्रेंडली आहे आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असे की आम्ही सर्वजण फॅमिली मेंबर मिळून अगदी आमच्या लहान मुलांपासून ते अगदी सासू सासऱ्यांपर्यंत सगळे लोक ह्या मंडळामध्ये सामील असतात। आणि वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही कधीही डॉल्बी न वापरता हे मंडळ इको फ्रेंडली म्हणजे ध्वनी प्रदूषण आम्ही कधीही केलं नाही। अगदी पारंपरिक वाद्यानुसारच आम्ही मंडळ आजपर्यंत मिरवणूक काढली आहे आणि त्याचबरोबर ही मूर्ती ह्यावर्षी फायबरची बनवली आहे, त्यामुळे ती इको फ्रेंडली आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर आणि भारतातली 2 नंबरची ही मूर्ती आहे। त्याचबरोबर नवीन आम्ही काय उपक्रम पण इथं चालू करतो। रक्तदान शिबिर असेल आणि व्याख्यान असेल, कालच एक अवयवदान श्रेष्ठदान ह्याच्याबद्दल ही व्याख्यान झालं। याचप्रमाणे बरेच असे लहान मुलांसाठी मोठ्या गणेश भक्तांसाठीही अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केलेले असतात। मी अभिजित कातरकी, महागणपतीतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे। गणपतीची स्थापना मंडळाची स्थापना आपण 16 वर्षापूर्वी केलेली होती। सुरुवातीपासूनच आमचं असं होतं की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे, तर दरवर्षी पहिल्याच वर्षी आपण मूर्ती एवढ्या साईजची बसवून आतापर्यंत इथपर्यंत अशीच मूर्ती बसवत आलेलो आहे। फक्त या वर्षी मोठी मूर्ती जी बसवली आहे ती आहे फायबरची, की जी पश्चिम महाराष्ट्रातली पहिल्यांदाच आपल्या या भागात ती मोठी बसवलेली आहे। ह्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जे तोटे आहेत ते होऊ नयेत म्हणून आपण ही मूर्ती स्थापन केलेली आहे। या मूर्तीसाठी फायबरची मूर्ती होण्यासाठी आमच्या मंडळातले कार्यकर्ते अभिजित धुमाळ, अमोल सर्वदे, गणेश चौंदीकर यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा मोलाचा वाटा घेतलेला आहे। त्यांच्या पण कष्टाला ते चीज होऊन आज ही मूर्ती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थापन केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।